नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये देशाने अनेक मोठे आणि ऐतिहासिक निर्णय घेतले आलेले आहे. कलम 370 पासून तर राम मंदिर पर्यंत जीएसटी डिजिटल इंडिया अनेक निर्णयामध्ये घेतलेले आहे. आपण ते संपूर्ण निर्णयाच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोणते कोणते निर्णय या ठिकाणी घेतलेले आहे. तर यामध्ये पहिला जो नियम होता तो कलम 370 या ठिकाणी हटवले आहे. जम्मू काश्मीरमधून कलम हे 370 रद्द केलेले आहे. आणि दुसरा जो आहे ते नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर, महिलांना 33% आरक्षण. तिसरी म्हणजे नोटबंदीचा निर्णय, 500 आणि 1000 रुपयाच्या जुन्या नोटा बंद केलेल्या आहे. आणि चौथा म्हणजेच की जीएसटी लागू, एक देश एक कर प्रणाली लागू केलेली आहे. आणि पाचवं मध्ये 3 तलाक मुक्ती, एकाच वेळी 3 तलाक देणे बेकायदेशीर. 6 म्हणजेच की अग्निपंथ योजना, सैन्यात अग्निवीर भरती मॉडेल सुरू करण्यात आलेले आहे. आणि 7वं म्हणजेच की भव्य राम मंदिर निर्माण, म्हणजेच की राम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारलेले आहे. आणि 8व्या नंबरचं तेच म्हणजेच की नागरिकत्व सुधारणा कायदा आहे. अल्पसंख्याधारक भारतीय नागरिकत्वांचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे. आणि 9वं म्हणजेच की डिजिटल इंडिया, कोट्यावधी जनधन खाती आणि डिजिटल पेमेंटला चालना दिलेली आहे. आणि 10वं म्हणजेच की सर्जिकल एअर स्ट्राईक, दहशतवादी विरोधात मोठी कारवाई. 11 म्हणजेच की ईडब्ल्यूएसला 10% आरक्षण, आर्थिक निकषावर आरक्षण लागू आहे. आणि 12वं म्हणजेच की नवीन शिक्षण नीती, शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल केलेले आहेत. तुम्हाला यापैकी कोणता निर्णय आवडला तो कमेंट करून नक्की कळवा. अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.